ए काही मंडळी, एक बारकाईने माझा शब्द एवढा घरी घेऊन जाणं विचार करा. घरी गेल्यानंतर सोन्यामध्ये सुख असतं तर सोनाराने पैसे घेऊन सोनं विकलं असतं नाही. ज्याला कळलं तो भाग्यवान, ज्याला कळलं नाही अर्धा तास थांबा. सोन कशात आहे माझं? अहो दत्तात्रयाने यदुराजाला विचारलं, राजा तू म्हणतोय मी चक्रवर्ती राजा आहे पण माझं शरीर रोगाने भरलेलं आहे आणि तू म्हणतोय साधू महात्मे तुम्ही फार आनंदी दिसता, तुमच्याकडे एक लंगोटी एक कमंडळू आहे. अरे राजा म्हणला ऐक मी सुखी का आहे? तू नश्वर जगाकडे मन लावून बघतो आणि त्याच्यामध्ये तुझं मन गुंतवतं. हे नश्वर आहे, हे आज येतं उद्या नाही. मला कळलंय खोटं आहे, मग मी काय करतो? या नश्वर जगामध्ये माझं मन केंद्रित करत नाही, मी त्याच्यातून मन काढतो आणि दृष्ट्यामध्ये केंद्रित करतो. तुझं हे तुझं पाशी हे सगळं सर्व सुखाचा आगर तुमच्या जवळ आहे. कृष्ण याच गोकुळामध्ये राहतो, पण कृष्णाला जाणण्यासाठी महात्मा आमच्या जीवनामध्ये यावा. आणि 7 वर्षाच्या मुक्ताबाईच्या जीवनामध्ये महात्मा आला आणि मग ती म्हणते देवा अरे सोड हरी पद